अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष। केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले काय गाजर गाजर। केंद्र सरकारचा निषेध असो अशा विविध घोषणा देऊन संभाजी ब्रिगेड पक्षाकडून केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला। मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी देशाचे केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आले। अर्थसंकल्प हा देशाचा होता, पण महाराष्ट्र देशात आहे की देशाबाहेर असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय। लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकारला दिलेल्या कमी जागांमुळे महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे परिणाम भोगावे लागलेत, अशी भाजपची प्रवृत्ती येथून स्पष्ट होत आहे। आंध्र प्रदेश व देशातील इतर राज्यांना दिलेल्या मदतीवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येते की महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीही मिळाले नाही। महाराष्ट्रातील जनता ही स्वाभिमानी असून आपल्यावरील अन्याय सहन करणार नाही। अग्निवीरच्या पेन्शनसाठी बजेटमध्ये एकही रुपया नाही। शिक्षणावरील बजेट मागील 20 वर्षात सर्वात कमी असून फक्त 2.5% खर्च या बजेटमध्ये शिक्षणासाठी आहे। शेतकऱ्यांना MSP ची खात्री या बजेटमध्ये देण्यात आली नाही। लघु आणि मध्यम उद्योगांसाठी कोणतीही तरतूद नाही। फक्त 500 कंपन्यांना इंटर्नशिप प्रोग्राम घेण्याची परवानगी दिली, बाकीच्या कंपन्यांना परवानगी नाही। या 500 कंपन्या सरकारच्या जवळच्या व्यक्तींच्या आहेत। महाराष्ट्रासाठी यंदाच्या बजेटमध्ये विशेष तरतूदच नाही। राज्यातील जनतेच्या मनातील रोष आणि भावना लक्षात घेता संभाजी ब्रिगेड पक्ष मुंबई अंतर्गत उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प व बजेटच्या निषेधाच्या अनुषंगाने बोरिवली पूर्व रेल्वे स्टेशन समोर बुधवार दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलन यशस्वी करण्यासाठी उत्तर मुंबई जिल्ह्यामधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अपार मेहनत घेतली। यावेळी मुंबईतील विभागीय पदाधिकारी, महिला, कामगार, विद्यार्थी आघाडी प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष आवर्जून उपस्थित होते। या धरणे आंदोलनाला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। धरणे आंदोलनात जनतेला संबोधित करण्यासाठी संभाजी ब्रिगेड पक्ष मुंबई अध्यक्ष सुहास राणे हे देखील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। जय जिजाऊ। संभाजी ब्रिगेड पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आकरे यांच्या आदेशानुसार 2024-2025 चा जो केंद्रीय अर्थसंकल्प जो सादर करण्यात आलेला होता, हा केंद्रीय अर्थसंकल्प या महाराष्ट्रातील जनतेला निराशाजनक असा अर्थसंकल्प आहे आणि याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अशोक गुप्ताजी यांच्या माध्यमातून हा निषेध धरणे आंदोलनाचा एक दिवसाचा कार्यक्रम आम्ही घेण्यात आलेला होता। हा अर्थसंकल्प अत्यंत महाराष्ट्राच्या वाट्याला त्यांनी 5 पैशाचंही काहीही दिलेलं नाही। महाराष्ट्रातील जनतेला फसवणूक केलेलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे। शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये काही दिलेलं नाही, विद्यार्थ्यांसाठी ह्याच्यामध्ये काही दिलेलं नाही। त्याच्याबरोबर कामगार, कष्टकरी, श्रमकरी, जो टॅक्स भरणारा जो मुंबईकर आहे, महाराष्ट्रीयन जनता आहे, त्यांच्या वाट्याला ह्यांनी 5 पैसे सुद्धा दिलेले नाहीत। रेल्वेमध्ये काही बजेट आम्हाला दिलेलं नाही, परिवहन मध्ये आम्हाला काही वेगळं असं पॅकेज दिलेलं नाही, शिक्षणामध्ये वेगळं असं काही पॅकेज दिलेलं नाही। महाराष्ट्रामधून आणि मुंबईमधून सर्वात जास्त GST आणि इतर टॅक्सेसच्या माध्यमातून केंद्राला निधी जातो, पण आज केंद्र सरकारने महाराष्ट्र बरोबर दुजाभाव केलेला आहे। आंध्र प्रदेश आणि इतर राज्याला त्यांनी खिराफती वाटलेल्या आहेत, कारण की त्यांची सत्ता टिकून राहावी म्हणून आमचा हा निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे। हा निषेध व्यक्त करताना संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते, कामगार आघाडी, विद्यार्थी आघाडी, शिक्षक आघाडी, इतर सर्व आघाड्याच्या प्रमुख कार्यकर्ते इथे उपस्थित होते आणि हे निषेधाचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण तालुक्यात येत्या वेळी चालणार आहे, हे पुढच्या वेळी चालणार आहे। आम्हाला 27 तारखेला संध्याकाळी 7 वाजता या जिल्ह्याचे खासदार आणि या केंद्र सरकारमधले तिसरे महत्वाचे केंद्रीय मंत्री माननीय पियुष गोयल यांचा जाहीर कार्यक्रम म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प 2024 आणि 25 हा किती चांगला आहे, हा जनतेच्या किती पोषक आहे किंवा चांगला आहे हे मांडण्यासाठी त्यांनी विविध या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेतले होते। ही आम्हाला माहिती मिळाली। ही माहिती मिळताच आम्ही संभाजी ब्रिगेडच्या इतर स्थानिक जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही असं जाहीर केलं एक व्हिडिओच्या माध्यमातून की हा होणारा कार्यक्रम आम्ही संभाजी ब्रिगेड स्टाईलने उधळणार असं पत्र, जाहीर पत्र आम्ही पोलीस स्टेशनला दिलं होतं, बोरिवली पोलीस स्टेशनला दिलं होतं। हे पत्र आणि आमचा व्हिडिओ या भाजप सरकारच्या IT सेलने PM ऑफिस नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पाठवला
तिथून महाराष्ट्राचे डीजी आणि मुंबईच्या कमिशनरांना तिथून मेल आला, त्यांच्याशी बोलणं झालं आणि आमच्या कार्यकर्त्यांना 27 तारखेच्या रात्री आणि पहाटे 28 तारखेच्या पहाटे सर्व कार्यकर्त्यांना विविध पोलीस स्टेशननी स्वतः अटक केलेली आहे, स्वतः जाऊन तिथे अटक केलेली आहे आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांना तिथे बसून ठेवलेलं आहे. आमची धास्ती एवढी का आहे तुम्हाला? कारण की आम्ही या महाराष्ट्राच्या जनतेचे खरे प्रश्न या पियुष गोयल यांच्या तोंडावर आम्ही विचारणार होतो. म्हणून दडपशाहीच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं. त्यांना भीती कशाची आहे? त्यांचं पितळ उघड करण्यासाठी संभाजी ब्रिगेड मैदानामध्ये उतरली होती. पूर्ण मुंबईची पोलीस या रघुलीला मॉलच्या बाहेर उभी केली होती आणि त्यांना असं वाटलं होतं की हे घुसून गोंधळ घालतील. पण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता हा संविधानिक पद्धतीने आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे. आम्ही गुंड प्रवृत्तीचे नाही किंवा खंडणीखोर कार्यकर्ता नाही आहोत. दुसऱ्या पक्षांप्रमाणे आम्ही संविधानिक पद्धतीनं तुमचा विरोध करणार. आम्ही त्या दिवशी पोलिसांची आमची चर्चा झाली. आम्ही पोलिसांचा मान सन्मान राखला, पोलिसांना समजून घेतलं, पोलिसांच्या अडचणी समजून घेतल्या. पोलिसांना त्यांनी धमक्या दिल्या होत्या, जर हे आंदोलन झालं तर तुमची आम्ही उचल बांगडी करू, तुम्हाला राजीनामा द्यावे किंवा तुमचा आम्ही तुम्हाला या सेवेतून मुक्त करू, अशी धमकी देऊन हे प्रकरण हे आंदोलन आमचं दडपण्याचा प्रयत्न केला. म्हणून याचा अर्थ असा होतो की संभाजी ब्रिगेडच्या या धमकी वजा इशाऱ्याला हे भाजप सरकार, हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार झुकलेलं आहे. म्हणून हे आमचं आंदोलन यशस्वी झालंय. त्या दिवशी झालेली आमची जी अटक आहे त्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या केंद्रीय अर्थसंकल्पाचा जाहीररित्या जनतेच्या माध्यमातून निषेध करण्यासाठी आजचं आमचं धरण आंदोलन. आजचा जो निषेध आहे तो आमचा अर्थसंकल्पाविरुद्ध होता. आणि दुसरा म्हणजे रविवारी जे आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजर कैदेमध्ये ठेवला होता त्याच्याबद्दल हा निषेध होता. आणि महाराष्ट्रात जो अर्थसंकल्प 23 जुलैला सादर झाला, निर्मला सीताराम या महिला आहेत, त्या महिलांनाच व्यवस्थित अर्थसंकल्प कळाला. काय महिलाच्या हातात काय असतं? घरचा अर्थसंकल्प असतो. महिला म्हणजे पुरुष महिन्याला कमवतात आणि आपल्या घरातल्या स्त्रीला देतात आणि ती सगळं घराचा अर्थ बघत असते. पण एक महिला असून या देशावर तिने अर्थसंकल्प असा टॅक्सच्या रूपात काय केलेला आहे, थोपलेला आहे. अर्थमंत्री, अर्थ हा जो शब्द आहे तो पैसा, अर्थ कोणाच्या हातात राहिला? मोदी सरकारचा, आणि मंत्री फक्त तिच्या हातात आलेला आहे. अशा या अर्थमंत्री आहेत निर्मला सीताराम. या महाराष्ट्राला त्यांनी अक्षरशः ठेंगा दाखवलाय. महाराष्ट्र कशी मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि आर्थिक राजधानीलाच काही मिळालेलं नाही. ही गोष्ट आली आपल्या अर्थसंकल्पात. आता दुसरी, आता मगाशी आमचे मुंबईचे प्रवक्ते प्रमोद शिंदे यांनी उरणची घटना आणि मला वाटतं बेलापूरची घटना घेतली होती, महिलांची बलात्काराची होती. तर एवढा उशीर केला जातो, फास्ट ट्रॅक वरती केस घेतली जात नाही. पण 2 दिवसापूर्वी बघा विरारला 7 स्टार हॉटेल अक्षरशः पाडलं. का पाडलं? तर शिंदे गटाचे मिलिंद बोरे यांना अटॅक आला, तिथे भांडणं झाली त्यांची दारू पिऊन आणि त्यांना अटॅक आला म्हणून हे रिसॉर्ट पाडलं गेलं. एवढा एका रात्री 24 तासाच्या आत तुम्ही कारवाई करता. एक म्हणजे 7 घरांनी मिळून हे सेवन रिसॉर्ट बनवलं होतं विरारच्या कोळी बांधवांनी. ते एका दिवसात 24 तासाच्या आत तुम्ही म्हणजे उद्ध्वस्त केलात. एवढे तुमच्याकडे ताकद आहे ना कायद्याची, तर महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध का नाही? शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.